और इस भारत देश के अंदर हम व्यसन मुक्त भारत बनाने के लिए दृढ़ प्रतिज्ञा करते हैं। आइए हम सब मिलकर एक प्रतिज्ञा करें। मैं अपने शरीर को ईश्वर की अमूल्य धरोहर मानकर उसकी रक्षा करूंगी। मैं शराब, तंबाकू, सिगरेट, ड्रग्स तथा हर प्रकार के नशे से दूर रहूंगी। मैं मोबाइल और तकनीक का उपयोग आवश्यकता अनुसार करूंगी। उसका गुलाम नहीं बनूंगी। मैं अपने विचारों और वाणी कर्मों को पवित्र बनाऊंगी। मैं अपने परिवार और समाज के लिए प्रेरणा स्वरूप बनूंगी। मैं प्रतिदिन राजयोग मेडिटेशन द्वारा स्वयं को शक्तिशाली बनाऊंगी। मैं नशा मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान अवश्य करूंगी। 5 सेकंड उस परमात्मा को सामने लाए। ओम शांति। अब हम सर जी का नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. आपण पाहतात मॅक्स मावळ. तळेगाव दाभाडे शहरात भारत सरकार आणि प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझा भारत नशामुक्त भारत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. स्टेशन विभागातील ब्रह्मकुमारी शाखेत आयोजित कार्यक्रमात या अभियानाचे उद्घाटन नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकारच्या वतीने 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत देशभर हे अभियान राबवण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ केला. या अभियानाच्या माध्यमातून तब्बल 10 कोटी भारतीय नागरिकांना नशामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी तळेगाव दाभाडेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. परमात्मा हमें मदद करना शुरू कर देते हैं, इसलिए कहते हैं नशा को काटता है। जैसे लोहा लोहे को काटता है, वैसे नशा नशे को काटेगा। हमें परमात्मा के प्यार का, परमात्मा के हिम्मत का, परमात्मा से शुद्ध विचारों का नशा लेना है। वो खास हमें संकल्प दिए हुए हैं। उन संकल्पों का हम लोग सभी यहाँ रेगुलर क्लास वाले हैं ना? रेगुलर क्लास। हम इसके पहले हम साहब जी को बोलने के लिए कहते, उसका आशा कुछ शुभेच्छा हमारे इस कार्यक्रम में दे दीजिएगा। सगळ्यात पहिल्यांदा प्रजापतींना मी करतो. ब्रह्मकुमार उपस्थित आपल्या शैलजाताई कालोखे नगरसेविका तळेगाव दाभाडे गणेश आणि दुसऱ्या शैलजाताई आपल्या पत्रकार यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. ब्रह्मकुमारी या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सूचनेनुसार आपण देशामध्ये जवळपास 10 करोड
नागरिकांना व्यसनमुक्त करण्याचा आपण आज जो संकल्प केला, सर्वप्रथम मी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा नगराध्यक्ष प्रथम नागरिक या भावनेने तळेगावकर जनतेच्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जो आपण संकल्प केला आहे त्या संकल्पामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि आमचे सर्व नगरसेवक त्यामध्ये सहभागी होतील. जे काय आमच्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. आणि मी नेहमीच म्हटलेलं आहे की नुसतं लाईट पाणी रस्ते याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं आपण विकास केला पाहिजे. कुठेतरी माणूस घडवण्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणूनच आम्ही लोकसहभागातून विकास हा आम्ही एक दृढ संकल्प आम्ही देखील केलेला आहे. त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही मुलांवरती मुलींवरती बालसंस्कार असतील, संस्कार वर्ग असतील, आपल्यासारखे ज्येष्ठ मंडळी असतील किंवा आई वडील असतील त्यांचं कुटुंब प्रबोधन हे देखील झालं पाहिजे हा एक संकल्प आम्ही तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळं काय पुढील काही काळामध्ये आपण प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक भागामध्ये आई वडिलांचं देखील कुटुंब प्रबोधन म्हणजे आई वडील आज आपण पाहतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आता प्रलोभन एवढी वाढलेली आहे की प्रत्येक आई आणि वडील हा पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. प्रत्येक गोष्ट मला मोठा बंगला हवा आहे, मला मोठी गाडी हवी आहे, माझ्या मुलाला मला चांगले मोबाईल पाहिजे, कपडे चांगले पाहिजे, याच्यासाठी काय लागतं पैसा लागतो. ह्याच्या पाठीमागे आई आणि वडील त्या ठिकाणी जात असताना आपल्या मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय. आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलं दिवसभर काय करतात हा एक खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी आपण व्यवसाय केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, हे 100% बरोबर आहे. परंतु हे सगळं करत असताना सगळं आलं आपल्याकडे, पैसा आला, समृद्धी आली, सुख आलं, सगळं आलं, परंतु जर आपल्याकडे संस्कार नसतील तर त्या पैशाचा त्या उपभोगाचा काही फायदा होत नाही. कारण की संस्कार नसल्यामुळं आपली पुढची पिढी जी आपली जी आहे ती कशा पद्धतीने वागू शकते. आज आपण पाहिलं दिल्लीमध्ये जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अपशब्द काय पद्धतीने किती वाईट आपल्याला वाटतच नव्हती की आपण आपल्या देशामध्ये आहोत. अशा पद्धतीचं तिथं त्या ठिकाणी वक्तव्य झालं. आपल्या देशातल्या लहान लहान मुलं काय बोलत होते, आपल्याला लाज वाटत होती, अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. परंतु हे जर बदलायचं असेल तर आपल्यासारख्या संस्था या ठिकाणी लोकांमध्ये गेल्या पाहिजे आणि लोकांना पुढं जे आपण जे संकल्प केलाय तो करत असताना संस्कार देखील आपण अतिशय चांगल्या पद्धतीने गेली 87 वर्ष मी दिदींचं ऐकलं. 87 वर्ष सातत्याने आपण या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देशात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपलं चालू आहे. 140 देशांमध्ये आपलं काम चालू आहे. त्यामुळं खरंच आपलं या ठिकाणी मी तळेगावमध्ये आपण कधी चालू केलं मला माहित नाही. हे 98 सालापासून आमचा संपर्क नव्हता, पण लोकप्रतिनिधी झाल्यानंतर माझा संपर्क या ठिकाणी आज झालेला आहे. हरकत नाही, मला ब्रह्मकुमारी हे माहिती होतं पण त्यांचं काम काय आहे हे मला माहिती नव्हतं. एक मनशांती सगळं आपल्याकडे असतं पण शांती नसती, पैसा पाणी सगळं असल्यानंतर आपल्या मनाला जर शांती नसेल त्याचा देखील काय उपयोग होत नाही. हे काम आपण करताय, देवी काम आहे. हे काम करत असताना आपल्याला जी काय मदत लागेल ती आम्ही या ठिकाणी नक्कीच देऊ. आणि तुमचं जे काय कार्य हे आपण जे संकल्प केलेला आहे 10 करोड नागरिकांचं व्यसनमुक्ती, मग कुठली व्यसन असले दिदींनी सांगितलं की जे कुठलंही व्यसन म्हणजे दारू असेल किंवा गांजा असेल किंवा बाकीचे जे व्यसन तेच नाही तर अनेक व्यसन त्यांनी सांगितले की चहा किंवा बाकीचे मोबाईलचं व्यसन देखील अतिशय आता धोकादायक आहे. मुलांच्या हातातून जर मोबाईल काढला तर मुलं चिडचिड करतात आणि डोकं आपटतात, लहान लहान मुलं, अशी परिस्थिती आपण पाहिली. त्यामुळे आपण जर अशा माध्यमातून मुलांवरती संस्कार केले तर मुलं मोबाईलकडे पाहणार पण नाही. एक मोबाईल असायला हवा पण ते फक्त कशासाठी की त्याच्याबद्दल जे काय मिळेल ते आपण तेवढं पुरतं मोबाईल घ्यायला पाहिजे. परंतु हे जे काय आपण पाहतोय की जर मुलगा रडत असेल तर दिला मोबाईल, मुलाला काहीतरी दाखवायचं मग तिथं गेम खेळत बसणार, तीच त्याला सवय लागते. याच्यामध्ये म्हणून आम्ही कुटुंब प्रबोधन हे आम्ही करणार आहोत. आई वडिलांनी मुलांबरोबर कसं वागावं हे देखील त्याची गरज आज आपल्याला आहे. त्यामुळे आपण जे काम करताय अतिशय दैवी काम आपल्या माध्यमातून चाललेलं आहे. आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होऊ. पुढील काळामध्ये आम्हाला देखील तळेगाव दाभाडे नगर परिषदेला आपल्या ब्रह्मकुमारीची गरज लागणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यकता लागेल त्या त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी आमच्याबरोबर या. आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन पुढील काळामध्ये तळेगाव शहरामध्ये वेगळ्या माध्यमातून आपण काम करू एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि आपल्याला आपला जो संकल्प केलाय त्या संकल्पाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भाऊ मी एकदम अशा अतिशय चांगल्या पद्धतीचं निवडतो
की जेणेकरून जे उत्पन्न आहे ते चांगलं आलं पाहिजे. आता महिला ज्या आहेत हे पण तसंच आहे. उदरनिर्वाह म्हणजे आपला उदर जे आहे आपलं महिलांचं त्याच्यातून एक उत्पत्ती होत असते. जर महिला व्यसनी झाल्या तर पुढची पिढी आपली कशी होईल, फार वाईट परिस्थिती. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण सगळ्यांनी, तुम्ही करताय आम्ही पण तेच करतोय आणि आपण तर तुम्ही पूर्ण वेळ करताय, आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत असतो. तर आपल्या मुली ज्या आहेत त्या देखील याच्यामध्ये कुठेतरी नाही आलं पाहिजे याचं आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच. सर आम्ही याच्यासाठी हे जे लहानपणापासून चाललेलं आहे म्हणून गर्भसंस्कार म्हणून ब्रह्मकुमारीज मेडिकल विंगद्वारे ते गर्भसंस्कार करते. कारण जर जेव्हा आईच्या उदरामध्ये मूल आहे तेव्हापासूनच संस्कार ते खास हे पण म्हणजे बीजापासूनच नशामुक्ती. समजा आईने नशा केली तर ते मुलगा बरोबर करायला लागला. आज मोबाईल पाहतात मुलं पण तेच करतात.